सिगारेट अंगावर टाकल्याच्या कारणावरून वाद, डोक्यात दगड घातल्याने एक जण गंभीर जखमी. पेटतं सिगारेट अंगावर टाकलंस असं विचारल्याच्या कारणावरून एका तरुणाला शिवीगाळ करत बेदम मारहाण करून डोक्यात दगड घालून गंभीर जखमी केल्याप्रकरणी येथील पोलिसात 6 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला. या मारहाणीत शैलेश कुमार उदय माळी राहणार मानकापूर तालुका चिकोडी अशी जखमी झालेल्या तरुणाचं नाव आहे. त्याच्यावर इचलकरंजी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. रविवारी दिनांक 24 रोजी रात्री 10च्या सुमारास शिवनाकवाडी तालुका शिरोळ येथील दर्ग्याजवळ ही घटना घडली. जखमी माळी यांनी येथील पोलिसात फिर्याद दिली. 3 संशयित आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली, तर 3 जण फरार आहेत. संदीप शेखर सोनवणे राहणार जाधव मळा, हर्षवर्धन शशिकांत काटे राहणार आंबेडकर नगर, आलोक सुरेश देवर्षी राहणार शांतीनगर, सर्वजण इचलकरंजी तालुका हातकंगले अशी अटक केलेल्या संशयित आरोपींची नाव आहेत. पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार जखमी माळी रविवारी रात्री आपल्या मोटरसायकलवरून इचलकरंजी येथून शिवनाकवाडी मार्गे मानकापूरला जात होता. शिवनाकवाडी इथं पाठीमागून एका मोटरसायकलवरून 3 जात असताना एकानं ओढत असलेली सिगारेट माळी यांच्या अंगावर टाकली. यावेळी माळी यांनी जाब विचारला असता तिघांनी तसेच त्याच्या सोबत असणाऱ्या 3 जण असे 6 जणांनी बेदम मारहाण केली. शिवाय एकानं डोक्यात दगड घातल्याचं माळी यांनी फिर्यादीत म्हटलंय. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून 3 संशयित आरोपींना अटक केली. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जे पाटील करतात.